प्रमाणे। अध्यक्ष महोदय, मुंबई में ऐसे एजुकेशन लेना बहुत कठिन हो गया है, कठिन ही बहुत महंगा हो गया है। कहीं भी कॉलेज में जाइए, कहीं भी स्कूल में जाइए तो मंत्री महोदय ड्यूरेशन बगैर कोई एडमिशन देते हैं। मेरा आपसे इतना निवेदन है कि मुंबई में शिक्षण महंगा होने की वजह से आम गरीब आदमी जो है वो शिक्षण ले नहीं सकता। इस लक्ष्य वेदी के माध्यम से मैं 2-3 प्रश्न आपसे निवेदन करना चाहता हूँ कि मुंबई शहर में 5वीं कक्षा से पदवी शिक्षा देने हजारों प्राइवेट क्लासेस मुंबई में शुरू है और उनको शासन के नियमानुसार जिला अधिकारी कार्यालय ने क्लासेस की सभी जानकारी देकर रजिस्टर करना, जितने विद्यार्थी उनकी जानकारी देकर हर एक विद्यार्थी के पीछे शासन को कुछ टैक्स देना पड़ता है। मैं शिक्षा मंत्री जी से पूछना चाहता हूं कि उनके पास मुंबई के 6 जिलों में जिला अधिकारी कार्यालयों में कितने प्राइवेट क्लासेस ने अधिकृत रूप से नोंदणी की है और वो कितना टैक्स भरते हैं। अगर नोंदणी नहीं करते तो जो प्राइवेट क्लासेस चल रहे हैं उनके खिलाफ आप क्या कार्रवाई करने वाले हैं। मेरा दूसरा प्रश्न ऐसा है अध्यक्ष महोदय कि कुछ प्रश्न ऐसे हैं कि जो आज के आज मंत्री महोदय जवाब नहीं दे सकेंगे। मैं इस खुलासे में 6 जिलों में आज तक कितनी क्लासेस अधिकृत रूप से रजिस्ट्रेशन किया गया है वो पूछना चाहता हूँ। जिस क्लासेस ने रजिस्ट्रेशन किया है उनके क्लास में कितने विद्यार्थी पढ़ रहे हैं और कितना टैक्स भरते हैं, इसकी जानकारी अगर मिले तो दीजिए। जिला अधिकारी कार्यालय में बिना रजिस्ट्रेशन जो क्लासेस चले उनके खिलाफ शासन ने क्या कार्रवाई की है, अगर कार्रवाई नहीं की है तो क्यों नहीं की है, इतना आपसे जानना चाहता हूँ। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सरदार तारासिंग जी यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून एक शिक्षण क्षेत्रातला ज्वलंत प्रश्न आज या सभागृहाच्या माध्यमातून चर्चेला आणला। अध्यक्ष महाराज, वास्तव हे आहे की अशा क्लासेसवर आज सरकारचं कोणतेही बंधन नाही, या क्लासेसवर सरकारचं कोणतेही आज रेग्युलेशन नाही। अध्यक्ष महाराज, या क्लासेसमधनं विद्यार्थी हा विद्यार्थी घडण्यापेक्षा परीक्षार्थी घडतो। त्याला परीक्षेत मार्क कसे मिळवायचे, जेई कसं पास व्हायचं, सीईटी कसं पास व्हायचं याचे शॉर्टकट तिकडे त्याला शिकवले जातात आणि खऱ्या अर्थाने हे क्लासेसचं स्तोम जसं जसं वाढत जसं तसं शिक्षणाचा दर्जा खऱ्या अर्थाने घसरत जातो। इंजिनियर वाढतील, डॉक्टर वाढतील, आर्किटेक्ट वाढतील, बाकी लोक वाढतील, पण खऱ्या अर्थाने जे विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्या शिक्षणापासून तो दूर होत चालला आहे आणि अशा पद्धतीने हे क्लासेसचं सगळं जाळं वाढत चाललं आहे। अध्यक्ष महाराज, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आता तर या क्लासेसनी कॉलेजेस बरोबर टायअप चालू केलेले आहे आणि या क्लासेसमधनं कॉलेजमध्ये तुम्ही न जाता क्लासेसमध्ये या तिथेच दाखवा, कॉलेज अटेंडन्स दाखवणार आणि कॉलेज आणि क्लासमध्ये आता आपापसामध्ये आर्थिक देवाणघेवाण सुरू झालेली आहे आणि दुर्दैवाचा भाग आहे की असं आता सरकारचा असा कोणताही कायदा नाही की जो या क्लासेसवर अशा प्रकारचा अटकाव आणू शकतो। अध्यक्ष महाराज, काही वर्षापूर्वी अशा प्रकारचा एक अध्यादेश सरकारने काढला होता, पण तो अध्यादेश नंतर सभागृहात पारित न होऊ शकल्यामुळे त्याचं काही कायद्यात रूपांतर झालं नाही। त्याचबरोबर मुंबई शहरातल्या या सगळ्या मार्गदर्शन क्लासेसच्या बाबतीमध्ये कोर्टाच्या निर्देशाखाली एक समिती बनली होती। त्या समितीने काही त्याच्यामध्ये सूचनाही केल्या होत्या, जशी प्रधान समितीने शिफारसी केल्या तर पायाभूत सुविधा में क्लास आता अक्षरशः काही ठिकाणी पोटमाळ्यावर ट्यूशन होतात, काही ठिकाणी जिन्याच्या खाली ट्यूशन होतात। तर इन्फ्रास्ट्रक्चर किती पाहिजे, किती वर्गात किती मुलं इथपासून त्याची नोंदणी क्लासेसची, आता जसं माननीय सरदार तारासिंग म्हणाले की बाबा याची नोंदणी आहे का, शिक्षण खात्याकडे नोंदणी नाही, हे क्लासेस गुमास्ता लायसन्स खाली महापालिका परवानगी देते आणि त्या पद्धतीने ते सुरू चालतात। पण या क्लासेसची नोंदणी झाली पाहिजे, क्लासमध्ये शिकवणाऱ्यांची शैक्षणिक अर्हता काय असेल, क्वालिफिकेशन ते ठरलं पाहिजे किंवा फी किती घेतली पाहिजे, अशा विविध सूचना त्या समितीने केल्या होत्या 2008 साली। पण पुन्हा त्या समितीचा अहवाल जो आहे तो त्या थंड बस्त्यामध्ये पडला होता। सातत्याने महाविद्यालयाच्या काही प्राचार्यांशी, ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापकांशी किंवा शिक्षण तज्ञांशी ज्यावेळी मी गेली 5-8 महिने चर्चा करत होतो त्या या क्लासेसला पायबंद कसा घालता येईल, म्हणजे अध्यक्ष महाराज आपल्याला सांगितलं आश्चर्य, ज्यावेळी मी जेईच्या बदली MSCET चालू केली तर ही MSCET करू नये म्हणून अनेक प्रकारे लोक मला भेटत होते।
कारण शेवटी जेई हा ICSE CBSEच्या धर्तीवर असणारी परीक्षा होती आणि MSCET आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाची असणारी, आणि त्यात विद्यार्थ्यांना जो आपला 12वीचा विद्यार्थी मोठ्या संख्येने आहे त्याला ती परीक्षा तशी सोपी आहे आणि त्यामुळे त्या क्लासला जावं लागत नव्हतं. तो पुढचा मुद्दा आहे, तो घेऊ. मी येतो. MKCL आणि MSCET वेगळं आहे. आणि अध्यक्ष महाराज, या सगळ्यामध्ये ज्यावेळी MSCET आम्ही चालू केली त्यावेळी जेईचं भूत असं उभं करायचं की तो अभ्यासक्रम CBSEचा ICSEचा अवघड आहे, मग पालकही घाबरायला लागले, मग जाऊ दे, मग 2 लाख 2.5 लाख 3 लाख फी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन अक्षरशः पालकांची लुबाडणूक त्या ठिकाणी होत होती. आणि त्यामुळे माननीय सरदार तारासिंग यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर ज्यावेळी मी लॉ ज्युडिशरीशी या विषयात चर्चा केली तर अशा प्रकारचा कायदा या कोचिंग क्लासला पायबंद घालणारा आपल्या राज्यामध्ये येऊ शकतो आणि त्यावर आमच्या विभागामार्फत येत्या काळामध्ये आम्ही कार्यवाही करू असं या निमित्ताने सांगतो. विखे पाटील. खरं म्हणजे सन्माननीय शिक्षण मंत्री मोदयांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. हा प्रश्न कोचिंग क्लासच्या बाबतीमध्ये अनेक वर्षाचा आहे. मुंबईमध्ये 1 लाखापासून 2 लाखापर्यंतची फी घेतली जाते. ती जर अवस्था पाहिली कोचिंग क्लासची, खोरडे असतात म्हणजे कोंबड्याचे खोरडे असतात त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्या मुलं भरायची. आणि आपण तो मुद्दा सांगितला बरोबर आहे की आज महाविद्यालयांचे आणि कोचिंग क्लासचं एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे, इंटरनल ॲग्रीमेंट आहे. इकडे प्रोफेसर भरायचे नाहीत, तो पगार वाचवायचा आणि इकडे मुलांचे कोचिंग क्लासची हजेरी दाखवायची. अध्यक्ष महोदय, हे जे सगळे प्रकार चाललेले आहेत त्याचं मुख्य कारण आपण जे CETचं जे ढोंगोबं केलेलं आहे अनेक वर्षाचं. तामिळनाडू किंवा काही राज्यामध्ये अद्यापही CET घेतली जात नाही. त्यांच्या 12वीच्या परीक्षेवर अध्यक्ष महोदय गुणवत्ता ठरली जाते. हे CETचं मी सभागृहामध्ये अनेक वेळा जर मागणी केली की CETचं आणि आपल्या काही अधिकाऱ्यांचं किंवा माहीत आहे काही राज्यकर्ते असतील यांचं काही रॅकेट आहे का? मग CET रद्द करण्यासंबंधी आपण राज्य सरकारने जर पाऊल उचललं, हे जे भूत आहे CET हे जर कमी करू शकलो आपण मुलांच्या डोक्यावरचं, हे फक्त सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दाखवायचा, मग तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू नव्हता का? आपण राज्य सरकार म्हणून हे CETचं एक परीक्षा 12वीपर्यंत मुलांनी एक परीक्षा द्यायची आणि त्याच्यावर त्या मुलाचं भविष्य ठरवलं जातं म्हणून त्या CETच्या परीक्षेला महत्त्व आलं आणि 2-2 लाखापर्यंत फी गेली अध्यक्ष महोदय. म्हणून पहिल्यांदा आपण या CETच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये ती रद्द करण्यासंबंधी आणि पुनर्बारावीच्या गुणवत्तेवर आधारितच या बाबतीमध्ये प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यासंबंधी शासन काय विचार करणार आहे का? म्हणजे हे कोचिंग क्लासचं भूत कमी होऊन जाईल अध्यक्ष महोदय. हा एक धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहात का, माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जे म्हणता मुद्दा बरोबर आहे की कोचिंग क्लासवर नियंत्रण आणता येत नाही. मागे आम्ही प्रयत्न करून पाहिला. माझ्याकडे शिक्षण खातो त्यावेळी मोठा गदारोळ झाला. हे सगळे कोचिंग क्लासचे जे लोक आहेत ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरला येतात ना, गुणवत्ते आधीच आल्या म्हणजे पानभर जाहिराती, म्हणजे आपण राजकीय पक्ष जाहिरात देऊ शकत नाही कारण एका पूर्ण पाण्याच्या जाहिरातीचा खर्च 50 लाख 1 कोटीपर्यंत आहे. आणि ह्या कोचिंग क्लासच्या जाहिराती फुल पेजच्या आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, पहिल्या पानावर पुन्हा. अध्यक्ष महोदय, म्हणजे याच्यातून किती अर्थप्राप्ती होते याचा आपल्याला अंदाज येईल. आणि म्हणून या विषयामध्ये या कोचिंग क्लास संबंधी आपण जे म्हटलं ती गोष्ट चांगली करता आपण की कायदा आणताय, परंतु निश्चित स्वरूपामध्ये याला लगाम घालण्याची गरज आहे. आपण महाविद्यालय देतो अध्यक्ष महोदय, विद्यालयाची परवानगी देतो, मग त्या एवढी स्क्वेअर फूट जागा आहे का, तितका अमुक प्रयोगशाळा आहे का, अमुक आहे का, आणि मग ते अनेक आपण त्यामध्ये नियम तयार केलेले आहेत. तर याला काही नियम नाही आहे. म्हणजे आज वारेमा पैसा खर्च घ्यायचा, गोळा करायचा आणि मात्र कुठल्या प्रकारचे नियम पाळायचे नाही, सगळे शिक्षणाचे नियम धाब्यावर बसवायचे, हा एक धंदा आहे. म्हणजे या बाबतीमध्ये हा कायदा मला वाटतं तातडीनं या बाबतीमध्ये आणण्यासंबंधी शासन किती कालावधीमध्ये हा कायदा आणणार आहात, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मूळ जो CETच्या बाबतीतला प्रश्न आहे या बाबतीमध्ये जर आपण काही पावलं उचलली आणि ही जी MSCET आपण जे म्हणता ना, हे MSCET MKCLवरच ॲग्रीमेंट आहे. आज MKCLच्या मार्फतच MSCET क्लास केले जातात. त्याचं इंटरनल ॲग्रीमेंट आहे. आपण जे म्हणता ना वेगळं आहे तसं नाही आहे. आपण मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं आम्ही ओपन बिडिंग करू, अजून तसं काय होत नाही. आपणच हे सगळे प्रश्न निर्माण केले अध्यक्ष महोदय. म्हणजे या तो विषय या लक्षवेधी संबंधित नाही, पण आपण जे म्हटलं की 2 वेगळे मुद्दे आहेत तसं नाही ते. पण मला हे 2 प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष महोदय आपण
या निमित्तानं द्यावी अशी आपल्या विनंती आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी CET रद्द करणं याबाबतचा जो मुद्दा मांडला आहे, विशेषतः तामिळनाडू आणि याचा तर मी अभ्यास करेन. फक्त सन्माननीय विरोधी पक्षनेते, मला एवढंच याच्यामध्ये म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये SSC, CBSE, ICSE, IGSE यातून 12वी होणारी मुलं आहेत आणि मग त्यांचं पर्सेंटाईल करताना अनेक विद्यार्थ्यांवर कधी कधी अन्याय झाला असं भावना होते किंवा SSCचा अभ्यासक्रम सोपा आहे म्हणून त्यांना जास्त मार्क मिळतात, CBSEचा अवघड आहे आणि मग हे समान कसं येईल. तर ती समान स्पर्धा असावी म्हणून CET खरं म्हणजे आहे. बहुधा आपण जे MKCLचा उल्लेख करता तो MSCIT जो आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजी तो वेगळा. ही मी म्हणतोय ती 12वी झाल्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगला जो प्रवेश घ्यायचा आहे ती CET, हां कॉमन एंट्रन्स. त्यामुळे तो फरक आहे तो मी तो म्हटला. आणि त्यामुळे तरीही तामिळनाडूने CBSE ICSEच्या विषयात काय उत्तर काढलं आहे याचा थोडा जरा मी अभ्यास नक्की आवर्जून याच्यामध्ये करेन. पण आपल्या राज्यामध्ये CBSE ICSEला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण थोडं अधिक आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ना. एक तर SSC HSC बोर्डातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आपण MHCET सुरू केली आपली, कारण त्याचा नुकसान होत होतं आपल्या विद्यार्थ्यांना आणि CBSE आणि ICSE मुलांना. ती आहे आपलीच मुलं आपल्या राज्यातली, फक्त त्या अभ्यासक्रमात शिकतात तर त्यांना त्याचा अधिक सोपं जायचं, तो आपण फरक केला आहे. पण आपण म्हणतात त्या पद्धतीचा काही वेगळा मार्ग पर्सेंटेज याच्यात निघाला आणि CET परीक्षा रद्द झाली तरीही मला असं वाटतं की जसं आम्ही ज्यावेळी 10वी 12वीला होतो त्यावेळी अग्रवाल क्लासेस अमुक तमुक हे जोरात 12वीसाठी सुद्धा चालतच होते तसे, तर ते काही ना काही चालतील. त्यामुळे याला रेग्युलेशन खाली जर आपल्याला आणता आलं, आज प्राथमिकदृष्ट्या मी लॉ ज्युडिशरीच्या सचिवांनी मान्यवरांशी बाकी अधिकाऱ्यांशी ज्यावेळी बोललो ते असं प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की अशा प्रकारचं आणता येईल. थोडं अधिक जरा याच्यावर मत घेऊन ॲडव्होकेट जनरलचं आणि कारण शेवटी पुन्हा कायदा केला आणि तो कायदा टिकला नाही कोर्टात. कारण उद्या कोणी पालक म्हटलं की बा आम्हाला शिक्षण घ्यायचं आम्ही कुठेही घेऊ, आम्ही कुठेही जाऊन घेऊ, तुम्ही का आम्हाला अडवता. अशा कुठे कायद्याच्या ह्याच्यात ते सापडता कामा नये म्हणून नीट अभ्यास करून पण ही वारेमाप लूट जी शिक्षण क्षेत्रात चाललेली आहे ती थांबवली जाईल हे मात्र आपल्याला आश्वस्त करतो. सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी CET यासंबंधी तामिळनाडू आणि बाकी सर्व राज्यातून पडताळून आपण निश्चित निर्णय घ्याल अशा पद्धतीचं आश्वस्त केलं आहे. परंतु माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की कोचिंग क्लासेस आणि कॉलेज यांच्यामध्ये देखील ज्या पद्धतीचे मॅन्युप्युलेटिव्ह संबंध आहेत तर त्यावरती नियंत्रण जर आणलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीची फसवणूक होते विद्यार्थ्यांची आणि पालकांची ती थांबवली जाईल. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, येणाऱ्या काळात आपण अशी कोणती उपाययोजना करणार आहात? CETच्या बाबत आपण चौकशी कराल, त्यानंतर निर्णय घ्याल, हा भाग वेगळा आहे. पण तोपर्यंत क्लासेस बंद करण्याचे कोणतेही अधिकार आपल्याला नाही आहेत. त्याला महानगरपालिका गुमास्ता लायसन देते, कशा पद्धतीने चालतं म्हणजे खुराडे असं आपण म्हणता. परंतु आता अलीकडे मुंबई शहरामध्ये हायटेक पद्धतीचे क्लासेस ते देखील सुरू करून प्रचंड मोठ्या प्रमाणात फी घेण्याचं काम सुरू आहे. सुनील प्रभूजी प्रश्न विचारा. प्रश्न. आणि म्हणून माझं मान्य मंत्रिमंत्र्यांना असं विचारणं आहे की आपण मॅन्युप्युलेटेड जिथे कॉलेज आणि क्लासेस असं ज्या पद्धतीचं मॅन्युप्युलेटेड होऊन ज्या गोष्टी चालतात अशा गोष्टी जर आढळल्या आपल्या विभागाला तर आपण निश्चित कोणती कारवाई करणार. अध्यक्ष मला यामध्ये जसं CETमध्ये आपण काही वेटेज हे कॉलेजमधली उपस्थिती, कॉलेजमधला परफॉर्मन्स या अर्थाने सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे आता कसं आहे की CETमध्ये 100% मार्क CET न धरता आपण 12वीच्या मार्काचं वेटेज त्यामध्ये जर ॲड केलं तर स्वाभाविकपणे मला असं वाटतं की हा महाविद्यालयामध्ये उपस्थितीचा एक मुद्दा त्यामध्ये थोडं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सिरियस राहू शकतो. 12वीची परीक्षा सिरियसली दिली पाहिजे, कारण नुसतं 12वीमध्ये काही न करता CET झालं आणि 12वी आपलं 50% वर मिळवलं चालेल असं चालणार नाही. तर अशा पद्धतीच्या काही सूचना त्यामध्ये संबंधित शिक्षण तज्ज्ञांनी केल्या की ज्या आपण अधिक मागवतो आहोत की कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असताना प्रत्यक्ष जे ज्ञान मिळतं आणि क्लासेसमध्ये मार्क मिळवण्याचं जे टेक्निक मिळतं, मला असं वाटतं की या दोन्हीचा बॅलन्स कसा करता येईल या प्रकारच्या सूचना आपण यात घेतो आहोत. आणि अशा पद्धतीने क्लास आणि कॉलेजचं नेक्सेस ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीने लक्षात येईल त्यामध्ये आता तरी आपण त्या पद्धतीच्या कॉलेजवर नक्की कारवाई करू शकतो आणि तशी कारवाई आमचा विभाग करेल. अमित साटम नंतर सोनवणे. अध्यक्ष महाराज, सर्वप्रथम तर मी शिक्षण मंत्र्यांचं अभिनंदन करतो की या कोचिंग क्लासेसला रेग्युलेट करण्यासाठी त्यांनी एक कायदा आणण्याचं आश्वासन या सभागृहामध्ये दिलेलं आहे.
माझा माननीय शिक्षण मंत्र्यांना एक थेट प्रश्न असा आहे की या लक्षवेधीच्या अनुषंगाने सिनाल क्लासेस, सिनॅप्स क्लासेस आणि रेझोनान्स क्लासेस यांचे समता विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज, निर्मला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या 2 कॉलेजेसची डायरेक्ट नेक्सस असल्याचं स्टिंग ऑपरेशन एका माध्यमानं प्रसिद्ध केलेलं आहे, ते प्रूव्ह केलेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की सिनाल, सिनॅप्स, रेझोनान्स हे 3 क्लासेस आणि समता विद्या मंदिर आणि निर्मला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स यांच्यावरती कारवाई करणार का, त्यांच्यावरती FIR रजिस्टर करणार का आणि या 2 कॉलेजेसची मान्यता रद्द करण्यासंदर्भात कारवाई करणार का? मगाशी अध्यक्ष महाराज मी म्हटलं, आणि खरं म्हणजे ज्यावेळी ही बातमी त्या वर्तमानपत्रात आली त्यानंतर ताबडतोब या विषयामध्ये मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. परिपूर्ण त्याची चौकशी झाल्यानंतर या संबंधित जे राज्य सरकारला यातले अधिकार आहेत आपल्या महाविद्यालयावर कारवाई करण्याची, ती कारवाई केली जाईल. पृथ्वीराजजी. अध्यक्ष महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा आणि युवकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज फक्त महाराष्ट्रात CET होती असं नाही आहे. राष्ट्रीय पातळीवर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन वगैरे परीक्षा होणारच आहेत, त्या आपण काही बंद करू शकत नाही. आणि त्यामुळे त्या परीक्षांना उत्तीर्ण होण्याकरता पालकच आपल्या विद्यार्थ्यांना तिथं भरती करतात आणि त्यामध्ये जे गैरप्रकार चाललेले आहेत ते सर्वांनी आत्तापर्यंत विश्लेषण केलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला ही लक्षात गोष्ट घ्यायला लागेल की आपल्या शिक्षणाचा दर्जा मुळातच कमी आहे आणि त्यामुळं पालकामध्ये जे एक वातावरण निर्माण होतं की आपण जर क्लास कुठला तरी घेतला नाही तर आपल्या मुलाला पुढं काही भवितव्य राहणार नाही. हा अर्थात एक फार मोठा मूलभूत प्रश्न आहे की आपण कशाप्रकारे माध्यमिक शिक्षणाचं संचालन केलेलं आपल्या राज्यामध्ये. जवळजवळ सर्वच खाजगीकरण करून टाकलेलं आहे. इथं काही पब्लिक सेक्टरमध्ये माध्यमिक शिक्षण आपल्याकडे नाही आहे. इतर राज्यामधली परिस्थिती आपण अभ्यास करा, वेगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे संतुलन पाहिजे ते आपल्या राज्यात बिलकुल नाही आहे. परंतु मला एक आपल्या या निमित्तानं मला आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा. आपण कायदा कराल, चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे. परंतु फार आपण जर रेग्युलेशन केलं तर हे सगळं अंडरग्राऊंड आणि ब्लॅक मार्केटिंगचं होईल. निदान सुरुवातीला आपण एक करू शकू याबद्दल आपण विचार करावा. यांच्या जाहिराती बंद करता येतील का? आज अनेक प्रोफेशन्स आहेत, वकील जाहिरात करत नाहीत, डॉक्टर जाहिरात करत नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं की जाहिरात बंद करण्याचं आपण जर केलं तरी थोडंसं नियंत्रण येण्याची शक्यता आहे. याचा आपण अभ्यास करा आणि ते जर शक्य असेल तर मग तोपर्यंत मग कायदा जेव्हा होईल तेव्हा होईल. पण निदान सुरुवातीला या फुल पेज 2-2 पानाच्या ज्या जाहिराती येतात त्या जरी बंद केल्या आणि ते करता येणं शक्य असं मला वाटतं, त्यावर आपण विचार करून त्यावर काही निर्णय घ्यावा अशी. अध्यक्ष महाराज, आदरणीय चव्हाण साहेबांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे. कारण काही आधी तर काही जाहिरातींमध्ये क्लासवाले त्या मुलाला पैसे नेऊन द्यायचे आणि तू म्हण की मी तुझ्याकडे शिकलेलो आहे अशा पद्धतीने जाहिराती केलेल्या सुद्धा एक्सपोज झाल्या होत्या. त्यामुळे आपला कायदा बनेपर्यंत अशा प्रकारे जाहिरातींना आपण जर प्रतिबंध करू शकलो तर त्याची तपासणी करून आपण नक्की आपण या सूचनेची आम्ही अंमलबजावणी करू. शरद सोनवणे. अध्यक्ष महोदय, खरं तर शिक्षण हा अतिशय प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मला सन्माननीय मंत्री महोदयांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण तर कायदा करताय, पण हा कायदा या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण त्याचा अहवाल सादर करणार आहात का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या क्लासेसमध्ये हे जे शिकवणारे शिक्षक आहे मंत्री महोदय साहेब, हे अनुदानित आहे आणि ह्या अनुदानित असलेले शिक्षक जर आज प्रायव्हेट क्लासेसमध्ये जर शिकवत असतील तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? नाही, प्रश्न आता जवळजवळ संपलाय. आता स्कोपच्या बाहेर. अध्यक्ष महाराज, अशा प्रकारे शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी क्लासेस घेणं, ट्युशन्स घेणं याला अर्थातच बंदी आहे आणि त्यामुळे अशांवर कारवाई तर नक्कीच केली जाईल. मेधा कुलकर्णी, शेवटचा प्रश्न. बहुत लंबा प्रश्न हो रहा है. 25 माननीय मिनिट हो गया. अध्यक्ष 25 महोदय, मिनिट कोण आता. चला शेवटचा प्रश्न. मी अभिनंदन करते माननीय शिक्षण मंत्र्यांनी एका चांगल्या विषयावर चांगलं पाऊल क्लासेसचं स्तोम कमी करण्यासाठी उचललेलं आहे. आणि क्लासेस नोंदणीकृत असले पाहिजेत ह्याच्याशी मी सहमत आहे. त्यांची फी कमी असली पाहिजे ह्याच्याशी मी सहमत आहे. पण मुळामध्ये क्लासेसला पायबंद घालण्यासाठी किंवा हा जो आपला उद्देश आहे की क्लासेसला पायबंद घातला पाहिजे, त्याचं स्तोम कमी केलं पाहिजे,
पण आज क्लासेसची आवश्यकता भासते, कारण शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात नाही. आज 50% प्राध्यापक 90% मुलाला कसं शिकवणार, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्या पालकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना क्लासेसला जावंसं वाटतं, आणि ते वाटणं आजच्या स्थितीमध्ये, म्हणजे आज आपण जर अनेक चांगल्या मान्यवर संस्था बघितल्या की ज्या अनुदानित आहेत, अनेक वर्षांपासूनच्या आहेत, त्या ठिकाणी असलेले प्राध्यापक या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आज पात्र आहेत का? ते आज पात्र नाही आहेत. त्या प्रकारचं, त्या दर्जाचं शिक्षण ते देताना दिसत नाहीत. तर या कॉलेजेसमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण जोपर्यंत दिलं जाणार नाही, तोपर्यंत क्लासेसचं महत्त्व कमी होणार नाही. अर्थात त्यांना आपण निकषांमध्ये बसवणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कॉलेजेसमधनं देण्यासाठी आपण प्राध्यापकांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल, त्यांच्या पर्सेंटेजबद्दल काही आग्रही भूमिका, धोरणात्मक निर्णय या संदर्भात आपण घेणार का? अध्यक्ष, मला सन्माननीय सदस्य प्राध्यापिका आहेत, त्यांनी नवीन मांडलेला सदस्यांना मुद्दा नवीन यात सदस्यांना तथ्य एकदा थोडं देऊ. नक्की आहे, पण पहिल्यांदा बोलतायत दुसऱ्या ते. बाजूने सध्या पालकांनी आपल्या पाल्यानं रेसमधला घोडा केलेला आहे, आणि त्या रेसमधल्या घोड्यामध्ये आपलं पोरगं पुढे येण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं पालक करतायत. ही सुद्धा एक मानसिकता याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे ती मानसिकता आणि शाळांमधलं, कॉलेजमधलं शिक्षणाची गुणवत्ता, ह्या दोन्हीचा विचार हा नक्की आपल्याला करावा लागेल. समीर मेघे, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, आपण CBSE शाळांचे नियम बघितले तर 8वी पर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपण फेल करत नाही. त्याच्यानंतर जेव्हा पोरगा 10th मध्ये जातो तेव्हापासून त्याच्यावर प्रेशर येणं सुरू होतं. 11th मध्ये 12th मध्ये जेव्हा तो प्रोफेशनल कोर्सेसचं ट्रेनिंग घेत असतो त्याच्यावर फार बर्डन्स येतात, कारण का त्याला 12वीचा बोर्डाचा पण अभ्यास करायला लागतो, आणि त्याच्यासोबतच या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रोफेशनल एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लागते. माझा अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण जसं अगोदर 9वी आणि 11वी मध्ये जेव्हा बोर्डाची परीक्षा व्हायच्या अगोदर त्या पद्धतीने आपण ह्या वेळेला करता येईल का, ज्याच्यामुळे 12वीत तो पोरगा फक्त प्रोफेशनल कोर्सेसची तयारी करू शकेल? अध्यक्ष महाराज, समीर मेघे अशा अनेक संस्था चालवतात, त्यामुळे शिक्षण विषयामध्ये त्यांच्या अनेक चांगल्या सूचना आहेत. त्यांनी केलेल्या सगळ्या सूचनांचा पॉझिटिव्हली विचार करू, आणि त्या ज्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्याची अंमलबजावणी करू. लक्षवेधी क्रमांक 3.